नीटचा निकाल पुन्हा एकदा वादात सापडलाय, कारण की नीट पेपर फुटीनंतर आता गुणांचा गोंधळ झाल्याचं समोर आलंय। उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण आणि स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण पाहायला मिळतात। बीडमधील सोहम गवतेनं निकालावर आक्षेप घेतलाय। आन्सर कीनुसार सोहमला 522 गुण मिळायला हवे होते, प्रत्यक्षात मात्र 95 गुण दिल्यानं गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा त्यानं केलाय। निकालामुळे गवते कुटुंब सुद्धा धक्क्यात आहे आणि नीट निकालामधील गोंधळावर चौकशीची मागणी सुद्धा होतीये। नीटच्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर फक्त 95 गुण दाखवण्यात आल्याचा दावा केलाय। एनडीएने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली। त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनडीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्ड मध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। माझी एनटीएसची नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे। काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर याच्याकडे एनटीएने लक्ष द्यावे ही माझी नम्र। आम्ही एनटीएला ईमेलही पाठवला आहे, तर एनटीएने याचा रिप्लाय द्यावा व आम्हाला पुढे काय करायचं ते सांगा। जवळपास 2 वर्ष तयारी करतोय तो परीक्षेची, परंतु आता हा निकाल पाहून तुमच्या मनात शंका निर्माण झाली आहे। काय नेमकी मागणी आहे तुमची? आता आमची मागणी एवढीच आहे की जे 21 जूनला जो पेपर झाला, 21 जूनचा पेपर झाल्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याचे जे क्वेश्चन पेपर आम्ही चेक केल्यानंतर त्याला 537 मार्क येत होते आणि नंतर मग आम्हाला वाटलं आता तो गव्हर्नमेंट MBBS कॉलेज नंबर लागणार त्याचा। मग 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत एनटीएने पोर्टलवर त्यांची OMR सीट रिलीज केली। आम्ही ती काढून घेतली। ती काढून घेतल्यानंतर मग काल परवा जो एनटीएने त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर त्या रिझल्ट बरोबर त्यांची जी ओरिजिनल आन्सर की आहे ती पण त्यांनी काय केली तिथं पूर्णपणे सप्लाय केली आणि आम्ही ती जी त्याचं स्क्रीनशॉट वगैरे किंवा ती डाउनलोड करून घेतली आणि मुलाची जी OMR सीट आहे आणि त्यांची जी आन्सर की आहे ही चेक केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की त्याचे 522 मार्क येतात आणि स्कोअर कार्ड काढला तर स्कोअर कार्डवर फक्त 95 मार्क्सच येतात। मग थोडं आम्हाला याच्यामध्ये भरपूर तफावत वाटली आणि आम्हाला काही सुधारणा काही नाही झालं। आता तुम्ही तक्रारीचा ईमेल पाठवलाय, त्याला काही उत्तर आलंय का? काल सकाळी आम्ही 9 वाजल्यापासून त्यांना तक्रारीचा ईमेल केला, फोन केला, पण आम्हाला त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स भेटलेला नाहीये। काय सांगाल ताई, 2 वर्ष झालं तयारी करतोय तुमचा मुलगा नीटची, परंतु आता हा सगळा निकाल आलाय, कसा त्याचा अभ्यास तुम्ही घेत होता? त्याने देखील मोठे कष्ट घेतले, तर काय नेमकी परिस्थिती त्यावेळी? त्याचा आपल्याला जी आठवड्याची टेस्ट यायची त्या टेस्ट मध्ये तो सर 550 650 600च्या खाली क्वचित पेपरला आलेला आहे, क्वचित। त्याच्या मागे तो कधीच एकाही टेस्टला आलेला नाही। आज हे पेपर दिलाय ह्याच्यात बी त्याने तेवढे 522 मार्क येत आहेत ना, मग काही थोडेफार कमी होऊ शकतील, एवढे कसे कमी होतील? मग ह्याचा विनंती आहे की ह्याचा थोडासा विचार करावा। आता या संदर्भाची यंत्रणा ही दखल कधी घेते आणि गवते कुटुंबाला न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।